गाईज आपला कोकणात झाला चौथा पार्ट चालू. तर प्राचीन कोकणची कहाणी मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे, म्हणजे दाखवणार पण आहे. तर कंटिन्यू राहा आणि ब्लॉगची घ्या मजा एक नंबर. तर गाईड पण होते, गाईड माहिती देत होते. तर मी बाजूला काय बघितले, ससे, डमी ससे एक नंबर होते असे कसे. तर गाईड बोलले या गुफेतनं चला. तर या गुफेतनं आम्ही चाललेलो. तर भाई चुकून इथं उंदीर आला असतं. मी 4-5 जणांच्या मुंड्या तोडून त्यांच्या वरतून बाहेर गेलो. तर मी उंदराची जाम घाबरतो. फायनली बाहेर आलो. तर भाई जाम भारी वाटलं. बाजूला काय बघतोय, कोल्लं डमी कोल्लं होतं आणि हैनास पण होते वाटतं. पहिला कोकणामध्ये हैनास पण होते. आणि बाजूला चाललेली शिकार डुकराची एक नंबर वाटत होता भाई बघून. शिकारी शिकार असं करतात. आणि या वाघाला बघून माझी आत्मा झालती एडी. नशीब जिवंत नाही हा गाईज, नाही तर मी परत ब्लॉग बनवू शकलो नसतो. आणि हो मछवारा भाई फिशिंग करतो, आम्ही पण फिशिंग करतोच गाईज. जाम भारी वाटलं बघून. आणि इथनं पुढे पुढे चाललेलो आहे, कारण जाम भारी वाटते कोकण. प्राचीन कोकण एक नंबर गाईज. तुम्ही पण आणि जरासं बघून जावं, व्हिजिट करून. इथं हे होतं खोत. जर तुम्हाला पैशाची गरज असेल तर खोत करणं तुम्ही घेऊ शकता. तो खूप आमिर असतो आणि पैसे प्रामाणिकपणे द्या. तर आम्ही वरती चाललो. आता वरती अजून इंटरेस्टिंग गोष्ट आहे एकदम मस्त मस्त. तर गाईज मला कोण दिसले, थम्सअप पाहिजे नाही बोलली बाळा. मग पुढे गेलो तर इथं बनवत होता मटकी आणि पुढे होती खेळणी लाकडाची. आता तर सगळे भाई मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये घुसलेले असं. मी नसतो, मी भाई मस्त खेळता वा भाई. तुम्हाला सांगतो भाई ब्लॉगमध्ये यो कोण आहे रे, एक डोल्याचा जाम मस्ती करते. ही आहे तेलाची मशीन ज्यानी तेल निघतं भाई. आणि भाई मावरेवाली भाई मच्छी कोणला पाहिजे, मच्छी वाशिगावाले मच्छी पाहिजे का, घ्या प्लीज. आणि वरती गेल्या गेल्या थोडीशी मस्ती बिस्ती चालू गेली भाई. इथं आल्यावर मस्ती बनता ये ना मेरी जान. आज तुलमी आणि तुरणाली जाम मस्ती केली. आणि इथं वरती काय फिश टँकमध्ये मासं होतं. सॉरी फिश टँकमध्ये नाही, त्यांना दाखवलेलं असं ठेवलेलं वरती. आता काय बोलतो मलाच नाही समजत. पण बघा माझ्या ब्लॉगमध्ये इथं सांगितलेलं भाई व्हिडिओ काढायची नाही, तरी मी व्हिडिओ काढतो. सॉरी व्हिडिओ पाहिजे होती मला म्हणून मी काढली. बघा तुम्हाला कसं असते लाज यायला. आणि प्राचीन कोकणचा ब्लॉग कसा वाटला, तर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि श्रुती विचार काय करते, येडा झाले वाटतं. हां मी येडा झालं.